मित्रांनो आमचे शिव नको ना यार, नको ना. मागच्या वेळेस पण पोरांनी कमेंट केली नको आता. तर मित्रांनो मस्तपैकी आता आम्ही आज जातोय एका इव्हेंटला आणि सर्व मुलं आमच्यावाले येत आहेत आता त्या कॉलेज रोड ठिकाणी ज्या ठिकाणी इव्हेंट होणार आहे. चला आजचा ब्लॉग आपला मस्तपैकी पार्किंग मधनं सुरू होतोय. चला आता त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला दाखवतो कोण कोण येतं कोण कोण नाही येतं. सर्व आपले बंधू येणार आहेत आणि आमचे ओमकार दादा पण आमच्या सोबत पाय होते. ओमकार दादांच्या पायाला लागलेले म्हणून पण तरी भाऊ आम्ही जाऊन त्या ठिकाणी ओमकार दादाकडे पण जायचंय तिथून. चला मग आता भेटूत पुढं. तर मित्रांनो जोराची भूक लागलेली होती म्हणून नाश्ता करतोय. शेवई घेतलेली गरम गरम आणि पाहू शकतात नाश्ता सेंटर. या ठिकाणी सर्व काही भेटतं भाऊ, एक नंबर राहतं. 30 रुपयामध्ये भरून. चला आता नाश्ता करून लवकर जेव्हा टाइम झालेला आहे थोडा. आमचे भंडारे दादा ते पण येत आहे. चला मला लवकर. आमचे शिव नको ना यार, नको ना. आलेले. मागच्या वेळेस पण पोरांनी कमेंट केली नको आता. आता मोठा ब्लॉग मध्ये बघू. म्हणजे असं राहतं पाहिलं गरीब लोकांच्या ब्लॉग मध्ये यायची पण इच्छा गरीब होती. जाऊ द्या, मलाच तुम्ही ना. हॅलो, चला मग आता शोला जातोय आम्ही पाहू शकतात. आवडून पटकन घरी चला मग आता भेटूत. आणि शो तर एवढा खतरनाक आहे. सौरभ भोसले दादांचा शो आहे. तुम्हाला आता नक्कीच दाखवतो मी पोस्टर्स वगैरे. आणि या ठिकाणी पब्लिक गोळा होते. तर मित्रांनो सौरभ भोसलेच्या शोला आम्ही VIP सीट मध्ये बसले पाहून टाकतात. तिकडे पाय बोलतो सर्व आमच्या ब्लॉग मध्ये सांगत आहे. सौरभच्या नवीन चॅनल मध्ये त्यांनी परत आलेले 16.7K सबस्क्रायबर आहे त्याचे. त्यामध्ये आम्हाला येण्याचा म्हणजे आम्हाला जो प्रेम भेटलेली आम्हाला संधी मोठ्या प्लॅटफॉर्म वरील लोकांना मोठा प्रतिसाद आणि याच्यावरती आम्हाला जास्त व्ह्यूज जातील ब्लॉगला. अरे बापरे तुमच्या जास्त व्ह्यूज जातील या ब्लॉगला. आणि खरंच रुपेश छान बनवून राहिला सगळ्या बापरे मेहनत करून राहिला. देवानी मला बोलायला लावलं. शिवम भाऊ पाहू शकतात 80K फॉलोअर्स आमच्या बाजूला बसलेले. आम्ही चिल्लर माणसं आहे तिथं. काही नाही हो, आम्ही तुमच्या हारकांमुळे आम्ही असंच इथपर्यंत पोहोचलो. इथे पुढे प्रवास फक्त 1200 आहेत बरं का. काही नाही हो, तुमच्या सारख्यांमुळे आज आम्हाला मिळालं हे. काय मिळालं हे ते नको रे, कट कर. पुढचं बोलला गेला असतं. आता मस्त पैकी आम्हाला शिवम भाऊ मुळे आम्ही आमचे ओमकार दादांमुळे VIP सीट एक भेटली. दादा ओमकार दादा ओमकार दादाच्या पायाच्या दुखतीमुळे त्यांना इथे येणं शक्य झालेलं आणि नाही. लवकर ते बरं होईल. लवकर आणि बरं होईल. आपल्यासोबत देवचरणी प्रार्थना. प्रार्थना किती लवकरात लवकर बरे हो. लंगडत जरी आलेच तिथं पण चाललं असतं नाही पण ना, ते पडलंच नाही येऊ नाही. शकत. काय तुम्ही यार म्हणजे अवघड काम. म्हणजे हा त्या ओंकार सोबत राहणारा माणूस आताचा पाय नाही दुसराही पाय मोडायच्या तयारीत आहे. हा, म्हणजे त्या येवाच नाही पुढे ते. ओमकार भाऊंचीच गाडी घेऊन आलोय आम्ही. जिस काली में काय का उसे मैं चेत करने की कोशिश कर रहा है. आणि आता थोड्या वेळामध्ये पाहू आता शो सुरू होईल पाहू शकतात. And welcome, Mr. Saurabh Sheetal Suresh Bhosle. सरळ लास्ट कॉर्नर लास्ट सीट. ओके परफेक्ट. घ्या मोबाईल. भाऊ संपला विषय. तर मित्रांनो सौरभ भोसलेचा शो जो होता तो एवढा भारी होता. आत्ताच आम्ही प्रचंड मजा आली. इतका भारी होता अक्षरशः तो माणूस डे म्हणजे नाशिक मध्ये पहिल्यापासून जो व्यक्ती शो करतो ना तो त्यापासून आम्ही बघत आलेलो आहे. अतिशय एक नंबर आणि एक एकदम नंबर भारी show मजा होता. आली. हा शो जो आहे हा पूर्ण रिलेटेड शो राहतो म्हणून बघायला अजून भारी वाटतं. आणि रिअल लाईफ मजा वाटते. रिलेट होतो आपल्या डायरेक्ट रिलेट होतो. फक्त इथं व्हिडिओ काढतायत हे भावांनो मेन विषय जो हा आहे. तरी experience प्रयत्न घ्यायचा असेल आम्ही तर केलेला होता. सौरभ थोड्याफार भोसले. काढलेले आहेत ते दाखवूच तुम्हाला. चला मग भेटूत आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. एन्जॉय करा पूर्ण ब्लॉग. मित्रांनो आता जस्ट आम्ही स्टेजवर आलेलो आहे. माझ्या समोर पाहू शकतात तुम्ही सौरभ दादा
आणि या ठिकाणी चालू फोटो सेशन. त्यानंतर आता सौरभ दादाला भेटू आणि आम्ही मस्तपैकी आता फोटो सेशन झाल्यावरती बाहेर भेटू का नाही माहित नाही, कारण की दादाला जायचे बाहेर. चला मग लवकरच भेटू. तर मित्रांनो आज सौरभ दादाला अक्षरशः म्हणजे समोरासमोर पाहिलंय, खूप भारी वाटतं. आणि सौरभ दादा नक्कीच तुम्ही पण सगळे या. पुढच्या शोला बाकी सगळे जे आज झाले नव्हते आणि खूप खूप धन्यवाद नाशिककर, दोन्ही शो हाऊसफुल केल्याबद्दल, तो आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्रांनो आता जस्ट आमच्या फोटो व्हिडिओ वगैरे सर्व झालेला आहे. शो बी त्याला मग आता भेटूत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आमची पर्यटन पण पाहू शकतो. नेक्स्ट ब्लॉग मध्ये संध्याकाळी ते येते ते सांगा. संध्याकाळी कुठे चाललाय? संध्याकाळचा पण ब्लॉग येणार आहे रुपेश भाऊ, तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग, माझं असं म्हणणं आहे. नाही कंटिन्यू जास्त मोठा होऊन जाईल, लोक पाहणार. मग तुम्ही नवीन चालू करा पुढचा ब्लॉग, तुमच्याकडे कंटेंट जास्त होईल. यस, याच्यानंतर भेटूत आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये यांच्यासोबतच. चला मग. ते पोरांना पण घेऊन रुपेश पण ते रील टाकते घरी. नाही ब्लॉग डायरेक्ट तू काही काही लोकांची नाही का ते बाईट घेणार. बाईट घेणार आहे. ते मित्रांचे बॅट घ्यायला लावते. माईक आणा.